नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग बनवायचा होता पण कोणत्या टॉपिकवर बनवायचं त्यासाठी थांबलो होतो. पण आज आणलंय पनीर. तर आईला 2-3 दिवस बरं नव्हतं म्हणून आई व्हिडिओ पण जास्त आला नाही, म्हणून मोठा ब्लॉग पण नाही आला. आईला 2-3 दिवस सलाईनच होते म्हणून आई जरा आज उठून बसली. पण डॉक्टरने सांगितलंय की मटण खाऊ नका 4-5 दिवस. म्हणून आईने बघा बायकोला काय आणून दिलंय. बायकोला बघा पनीर आणून दिलंय. काय ना काय खाऊच वाटते बघा आईला. बरं झालं तर म्हणते का मला खायचंच आहे आणि बनवतं मला बायकोला लागते बघा. आता गोळ्या औषध चालू होते, मग जरासं तोंड हे झालं असेल म्हणून खाऊ वाटतंय. मटण त्यांना आवडतंय, सध्या डॉक्टरने खायला सांगितलं नाही म्हणून त्यांना आवडते पनीर म्हणून पनीर आणायला सांगितलं. बनवा म्हटले. मी ह्याला कापले, धुवले, आता ह्याला तळून घेणार आहे छान तेलामध्ये. या बघायला त्या पोराला हे करून एकच टाकले. पनीर बायको पहिल्यांदा तळायला लागली म्हणून लई उडायला लागले म्हणून थोडंसं लांब थांबले आणि तिला पण भीती वाटायला लागली की लय उडायला लागले तेल. आता मी पनीर छान तळून घेतलेलं आहे, मसाला करून घेतलेला आहे म्हणून मसाला टाकलाय, चांगला परततोय. आता सासूबाईला विचारायचे भाकरी खाणार आहे का चपाती खाणार आहे, काय खायचंय, भाकरी खायची का चपाती खायची. सकाळात चपात्या खाल्ल्यात ना, तर भाकरी टाक मला ज्वारीची. तुम्हाला चपात्या टाका, मला ज्वारीची भाकरी टाक.